महत्वाचं डी झोन मध्ये मिळतील या 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. झेंडे लावलेल्या व्हाईट झेंडेच्या ह्या बाजूला चेंडू आडला तर 1 धावा. आणि नक्कीच नियमावली जी बनवलेली आहे आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेने त्या नियमावली वाचवा आणि वाचल्यानंतर तुम्ही डोक्यात ठेवा, मनात ठेवा आणि त्या नियमानुसार तुम्ही चाला. काही संघ वेळ येत नाही, मात्र फिल्डिंग करत असताना थोडे टाइमपास करतात, वेळ घालवतात. मात्र वेळ जर घालवला तर आज आपल्याला मेगा फायनल अंतिम सामना खेळवायचा आहे आणि तो कमी शतकांचा होईल. मात्र कालचा दिवस कोणी गाजवला, जेम्स बॉन्ड राई. आणि 25 मिनिटात सामना संपला पाहिजे. काही मध्ये काय कारण झालं तर 2-3 मिनिटं मागे पुढे होतील. तुम्हाला सूचना वारंवार देण्यात येईल. पंच तुम्हाला देखील सूचना, आम्ही देखील तुम्हाला सूचना देऊ. पुढील सामना असेल यजमान संघ मुर्दा मास्टर्स. जय धारे मुर्दा मास्टर्स वर्षाचा गावदेवी दैसार. लो फुलटा चेंडू होता. नक्कीच चांगलं समाचार घेता आला नाही आहेत. मात्र ही धाव कशा पद्धतीने आहे, बॅटला स्पर्श करतोय. मात्र धावा देखील सुरू आहेत. 2 चेंडू 3 धावा. जबरदस्त सुरुवात म्हणलं हरकत नाही. मात्र अंतिम चेंडूपर्यंत, अंतिम शतकापर्यंत किती धावेवर थांबायचा प्रयत्न करतील उमेदवार संघाला एक्सर बी संघ येणारा वेळ आणि काळ सांगेल. नक्कीच आज थोडं वातावरण क्लिअर नाही आहे. सूर्य चेंडू मात्र प्रॉमिसिंग फटका ऑफ कव्हर्समध्ये खेळला. आता चेंडूचा चेंडू आला लेग साईडला, चेंडू खेळला तर ऑफ साईडला. या तरी देखील 2 धावा. सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला जातोय आणि या 2 धावा पूर्ण करत दोन्ही फलंदाज मनोज आणि सचिन. धाव संख्या 5, बिनबाद 5. उमेदमान वर्सेस एक्सर बी. आज तिसरा सामना सुरू आहे. 2 सामने बघितले. भाईंदर वर्सेस मालवणी, मीरा वर्सेस मोरवा. लो स्कोर सामने होते. 30-35 धावांचं छोटं आव्हान आलं होतं. म्हणजे तर सहज पूर्ण केलं दोन्ही संघांनी, मालवणी मास्टर्स आणि मोरवा संघाने. थोडं फिल्डिंग मध्ये थोडं चेंज करण्यात आलेलं आहे. एक्सर बी लक्षात घ्या, 25 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग आहे. प्लीज सर्व संघांना एक विनंती आहे, 25 मिनिटांमध्ये किंवा 4 शतकांचा सामना 20 मिनिटांमध्ये सामना संपला पाहिजे अशी सूचना तुम्हाला मंडळाच्या मार्फत वारंवार सूचना येते आणि आम्ही ती करत राहू. सूर्य चेंडू किती तिकडे A1 क्षेत्ररक्षक लावलेला आहे. मग त्याच ठिकाणी चेंडू जातोय बघा. फिल्डिंग लावली त्याच ठिकाणी चेंडू टाकला, त्याच ठिकाणी चेंडू गेला देखील आहे. धाव संख्या 6. सुंदर मैदान आहे, सुंदर आयोजन आहे, सुंदर ट्रॉफ्या देखील आहेत. मात्र नक्कीच ट्रॉफीचा हकदार कोण असेल, कुठला संघ असेल. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, फुलटा चेंडू होता. फटका प्रॉमिसिंग नाही आहे. पहिल्या इथे गडी बाद होतोय, सचिन बाद होतोय. 6 धावेवरती उमेदवार संघाचा पहिला इथे हादरा बसतोय. कमॉन डीजे. कृपया विनंती आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीने आमच्या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य केलेलं दानशूर व्यक्तीने वस्तू रूपाने, देणगी रूपाने, तर सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. नक्कीच पहिले शतक मार्गस्थ असताना अंतिम चेंडू आपल्या शतकातील आणि गडी बाद 1. सुरेख चेंडू, सुरेख फटका आणि सुरेख नक्कीच इथे चेंडू पाय टाकला होता गोलंदाजाने. आपल्या फॉलोमध्ये अडवण्याचा चांगला प्रयत्न होता. चेंडू लागून एक्स्ट्रेच्या हातामध्ये गेला. त्या दरम्यान बघता बघता 1 धाव पूर्ण झाली. मात्र शतक संपलेलं पहिलं. धाव संख्या 7, गडी बाद 1.
वुमेन मान वर्सेस एक्सर बी. या आगरी कोली सामाजिक संस्थेमध्ये ठाणा मुंबई वसई रजिस्टर अंतर्गत 40+ सामने बघतो आपण आयोजित जय धारावी मुर्दा मास्टर्स आणि ग्रामस्थांच्या वतीने जबरदस्त आयोजन. गणेश नंबर 2चा गोलंदाज येतोय. जबरदस्त चेंडू टाकला होता. सर्कलच्या आतमध्ये चेंडू आडला जातो. एकच धाव जेपी जबरदस्त फुल फॉर्म मध्ये. आणि या संघाबद्दल बोललं तर या स्पर्धेमध्ये मुर्दा संघाच्या स्पर्धेमध्ये आयोजन स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष सातत्याने प्रथम पारितोषिक पटकावलेले हॅट्रिक केली होती या संघाने. यस हा चेंडू काय असेल. यस पंच वळलेले आहेत. वाईट सैसेला पंचांना पाडलेला आहे. अवांतर चेंडू अवांतर धाव मिळते उमेदमान संघाला. मात्र पहिली फायनल मारले तो उमेदमान संघाने. तर स्पर्धा सुरू होती नेताजी सुभाषचंद्र बोस या मैदानामध्ये. मात्र किस्से आम्हाला सांगतात भुलेश पाटील जी कशी आम्ही बोटीमधून गेलो धारावीला पोहोचलो. धारावीला बोट बिघडली आमची मध्येच. सर्व संपूर्ण विषय आम्हाला सांगतात ते. सुरेख फटका अगदी सेफ फटका खेळला होता. सर्कलच्या आतमध्ये एक धावा 2-2 धावा सुरू आहेत. मनोज पाटील अदानीचे एक कर्मचारी आहेत. राई मुर्दा मोरवा त्यांच्या अंडरमध्ये येतो. त्यांच्याकडे स्क्रूड्रायव्हर पकडत असतं. नोटीस आली की लगेच वायर कापलीच समजायचं आपण. सुरेख चेंडू नक्कीच थोडा गॅदर करता आला नाही. सुरेश चेंडू तो डी झोन मध्ये मिळतील एक धाव. धाव संख्या 11 गडी बाद 1. दुसरं शतक मार्गस्थ असताना 1.3 हा चेंडू टाकून झालेला सामना 5 शतकांचा आहे. नक्कीच येणारा 30 आणि नक्कीच मनोज हा 50चा खेळाडू रिटायरमेंट घेतो. नियमावली आपल्या सर्वांना बनवलेले आहे. 9 चेंडू झाल्यानंतर रिटायरमेंट घेतोय. नक्कीच रिटायरमेंट घेतात मनोज. सर्वांना एक नम्र विनंती सूचना. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. सर्व खेळाडूंनी जेवण घ्यायचं. जे संघ खेळून झालेत त्यांनी भाईंदर मालवणी मीरा मोरवा आणि संघ आता आलेला आहे दैसर गावदेव दैसर संघाने देखील जेवण घ्यायचं. यजमान संघ मुर्दा त्या संघाने देखील जेवण घ्यायचंय. पोलीस सामना आपला कमी जेवा. सुरेख चेंडू सुरेख फटका बघायचा आहे. किती धावांचा फटका असेल. चेंडू 8 चांगली फिल्डिंग गुड फिल्डिंग. मात्र फटका मिळतील बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. जेपी आणि नागेश. धाव संख्या 13 गडी बाद 2. रिटायरमेंट ना रनआउट घ्यायची. एक रिटायरमेंटची रनआउट घ्यायची. मात्र हातातून चेंडू निसटतोय सुटतोय. मोठा वाईट येतोय पंचांच्या दृष्टिकोनातून. हा वाईटचा इशारा पंच देतात अशोक राऊत साहेब. अवांतर चेंडू अवांतर धाव मिळते उमेदमान संघाला. नागेश बद्दल बोलला तर जबरदस्त फटकेबाजी. धाव संख्या 14. सचिन आणि नागेश यांनी 60 धावा दोघांनी केल्या होत्या मागच्या स्पर्धेमध्ये. चेंडू आतमध्ये आला. सॉफ्टवेअर खेळून काढला. बघायचं किती धावांचा फटका जेपीचा शूट झाले. आणि मात्र बघता बघता या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. मात्र स्कॉलिंग आणि रनिंग चांगली दोघांची होते. जयप्रकाश आणि नागेश यांची चांगली खेळी चांगली पार्टनरशिप व्हायला गरज आहे. धाव संख्या 16 गडी बाद 2. हा सामना बघतो तिसरा सामना एक्सर बी वर्सेस उमेन मान संघ. आमचे मित्र आलेले आहेत. वेलकम.
लो फुलटो चेंडू होता राजका फटका दुरावर अगदी सेफ फटका रणजित मात्र चेंडू अडवतील मात्र एकच धाव समाधान. सावकाश सावकाश 40 प्ले सामने सुरू आहेत. मात्र काळजी घ्या धावताना खेळताना. सतत संपलेले आहेत. दुसरं धाव संख्या झालेले 17 गडी बाद 2. दान मिळतील या 6 धावा. नक्कीच नागेश गेल्यानंतर एक जबरदस्त फटकेबाजी सुरू झाली. चेंडू गेलाय का तिथे? प्लीज आयोजक कुठे आहेत? चेंडू घेऊन बघा. नागेश गेला आणि चेंडू डायरेक्ट हरवला. सूचना असेल जेवणाची व्यवस्था सुरू झालेली आहे. जय दारे मुर्दा मास्टरच्या वतीने सूचना आलेल्या जेवणाचे काउंटर सुरू झालेलं आहे. सर्वांना जेवण घ्यायचं आणि जितकं जेवण संपेल तितकंच घ्या. जेवण टाकू नका. जबरदस्त फटकेबाजी नागेश आणि जयप्रकाश सुरू आहे. चेंडू आलेला आहे. नक्कीच आपण 2 सामने बघितले लो स्कोर सामने होते. मात्र हा तिसरा हाय व्होल्टेज सामना असेल. कारण फलंदाजी कोणाकडे? उमेदमान संघाकडे. उमेदमान संघाकडे भरपूर अजून फलंदाज आहेत. मुकेश आहे, सचिन आहे. 2 सचिन अवेलेबल आहेत. मात्र चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. अजय हा गोलंदाज नंबर 3 चा गोलंदाज एक्सर बी च्या वतीने. सामोरे आहेत नागेश. उंच फटका मात्र फटका जातोय पुन्हा एकदा त्याच ठिकाणी. षटकार बहारदार वंडरफुल सक्सेसफुल आणि ब्युटिफुल षटकार येतोय पुन्हा एकदा नागेश. आणि नागेश हे वादळ थांबावं लागेल एक्सर बी संघाला. येतोय आणि उमेदवार संघ पोहोचतोय 29 या धावेवरती.
29 लॉस ऑफ 2 विकेट्स. यस, मात्र हा चांगला चेंडू असेल का लिफ्ट केला नागेश यांनी. मात्र जबरदस्त चेंडू आदळतोय, आपलं थोडं कमबॅक करतोय अजय. षटकार 0 षटकार 0 असे 4 चेंडू टाकलेले आहेत. 6 डॉट 6 डॉट. लोअर फोल्डचा चेंडू होता, चांगला फटका बघायचा. फटका किती धावा असतील कॉलिंग करतोय आणि शॉट झालेले आहेत. जयप्रकाश आणि नागेश या फटक्यावर 2 धावा आलेले आहेत. चांगला मागात पडतोय अजय. एकसरबी संघाच्या वतीने गोलंदाजी करत असताना 14 धावा मोजलेल्या आहेत 5 चेंडूमध्ये. धावसंख्या लक्ष दिलं, धावसंख्या 31, 2 गडी बाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू असेल की नाही, पण दशकातीलच एक धाव बघायचं. हीच धाव कंप्लीट नाहीये, चेंडू लागत नाहीये. कॉलबॅक मात्र आणखीन एक धाव घेण्याचा चांगला प्रयत्न होता, मात्र थांबले होते ना. कॉलबॅक केलं होतं जेपी यांनी. मात्र हा चेंडू चांगला टाकला होता. 22चा इशारा पंचांमार्फत देतोय. हा चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही एसटी रक्षकांना. चेंडू डॉट होता. मात्र आणखीन एक 2 धावा बहाल केलेल्या आहेत बोनसच्या रूपाने उमेदमान संघाच्या खात्यामध्ये आलेल्या आहेत. धावसंख्या झालेली ती 33, गडी बाद 2. जेवणाचं काउंटर सुरू झालेलं आहे. सर्व खेळाडूंनी सर्व पाहुण्यांना देखील जेवण घ्यायचंय. मोठा वाईट होता गणेश कारभारे यांचा. मात्र या देखील वाईट वरती आणखी एक धाव येते. धाव संख्या 35. चांगली धाव संख्या, चांगली पार्टनरशिप नागेश आणि जयप्रकाश यांची. नक्कीच आज गणेश देखील खेळणार आहे. गणेश मात्रे आज संघामध्ये आहेत. 11 मध्ये नाव टिक केलेलं आहे. 35चा खेळाडू असेल. नंबर 2चा गोलंदाजी करावी लागेल त्यांना. सुरेख फटका स्ट्रेट ड्राइव्ह खेळतोय. कावर्समन चेंडू होतोय विराट ठिकाणी. रणजित मात्र चेंडू उचलेपर्यंत या बघता बघता 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. चेंडू मिडअप ठिकाणी चेंडू येतोय. धाव संख्या झालेल्या 37 धावा झालेल्या आहेत. 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. सुरेख फटका अगदी सर्कलच्या वरून चेंडू. पुन्हा रणजित मात्र चेंडू अडवतीलच. मात्र इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. मात्र सामना सुरू असताना वेळ वाया घालू नये आणि नक्कीच अगदी वेळेवर सामना सुरू झाला आणि वेळेवर संपेल. 25 मिनिटांमध्ये हाफ इनिंग झाली पाहिजे अशी सूचना. 3 मिनिटं आणि 35 सेकंद आपण बघतोय. टाइम आउट सुरू आहे. अगदी वेळेनुसार सामना सुरू आहे आणि चांगल्या रीतीने सामना सुरू दिसतोय. धाव संख्या 39, गडी बाद 2. नक्कीच मध्ये मध्ये थोडा ब्रेक असतो तरी आपण ती वेळ मोजली जात नाही.
चेंडू देखील मागे मैदानाच्या बाहेर जातो देखील वेळ आपण मोजत नाही. नक्कीच आज वाढदिवस कोणाचा आहे? प्रमोद कोळी फ्रॉम मालवणी. त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा असेल वाढदिवसाच्या. हा चेंडू लेप करतो, हा चेंडू सरळ निघून जातो एस्टेरच्या हातामध्ये. हा डॉट चेंडू होते बरेच काळानंतर वेळानंतर. धाव संख्या 39, 39 लॉस ऑफ 2 विकेट्स. उमेन मान वर्सेस एक्सर बी सामना बघतो आपण. हंगामा सुरू झालेला आहे मास्टर गीता. एका ठिकाणी राई गावात देखील सामना सुरू आहे. मास्टरचे 40 प्ले सामना सुरू आहेत. आयोजन केलेल्या जानक्या 11 40 प्लेचे सामने सुरू आहेत राई गावामध्ये. आगरी कोळी समाज मंडळ या मंडळामार्फत राई गावात देखील स्पर्धा सुरू आहे. आणि या मुर्दा नगरीमध्ये आगरी कोळी सामान्य संस्था राकेश पाटील जेम्स बॉन्ड संघाचे संघनायक आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. सुंदर फटका आहे, तिथे गॅप भरपूर आहे. बघायचा चेंडू लागून जातोय. 4 धावांसाठी चौकार. हा येतो ब्रँडेड चौकार. संपूर्ण संघ आले. नितेश देखील आले आहेत. हिरो आलेले आहेत. दैसर गावातील प्रल्हाद देखील आलेले आहेत. वेलकम. नक्कीच सर्व संपूर्ण संघ आलेले आहेत. काही खेळाडू ऑन द वे आहेत, येत असतील. मग आता सतत संपलेले आहेत. एक चेंडू बाकी आहे. थोडं पाणी घेतलेलं, पाण्याची गरज आहे सर्वांना. ऊन वाढलेलं, मात्र आज जास्त ऊन नाही आहे कालपेक्षा. काल जास्त ऊन होतं, मात्र हवा देखील थोडी फिरलेली आहे. बघा बापा सीतारामचा मंदिरचा झेंडा बघा, थोडा सकाळी त्या बाजूला, आता ह्या बाजूला आलेला आहे. आता पूर्ण फिरलेला आहे. आता हवा देखील चांगली सपोर्ट करतोय रायटी फलंदाजाला. गणेश कारभारी स्लो चेंडू हाताळतात, मात्र चांगला फटका येतो. बघा किती धावांचा फटका आहे. जयप्रकाश आणि कॉलबॅक कर थांब म्हणून, मात्र थोडी थकमा जाणवतोय आणि ते स्वतःला सॅक्रिफाईस केलं जातं. जयप्रकाश. धाव संख्या 44, मात्र सरासरी 11ची ठेवलेली आहे. मात्र आता मैदानाच्या आतमध्ये कोण जातोय? मुकेश पाटील, एक जबरदस्त खेळाडू. त्याच्या नावावरती गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर असे भरपूर पारितोषिक त्यांनी पटकावलेले आहेत आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून. तोच मुकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 44. गुड बॅटिंग जयप्रकाश. चांगली साथ दिली नागेश यांना तुम्ही. चांगले धावले, चांगले थकले, चांगला खेळ दाखवला. आणि नक्कीच जयप्रकाशला विनंती करतो, आज गणेश मात्रेला 35चा खेळाडू खेळून घ्या तुम्ही. आलाय गणेश, आलाय. धाव संख्या 44, सरासरी 11ची आहे. आणि नितेश, बेस्ट वर्सेस बेस्ट सामना असेल. कॅप्टन गोलंदाजी करतोय नितेश आणि समोर आहेत मुकेश. बघायचा कोण जिंकतो अंतिम शतक. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावा करतात. हवा देखील फिरलेला आहे. झेंडा त्यात फिरते झेंडा बघा, आणि पतंग देखील उडत आहे. आता ऊन देखील वाढलेलं आहे. सूर्य एक फटका चेंडूचा मिडअप क्षेत्रामध्ये येतो. तिथे रणजित मात्रे आहेत. बघायचं ते कॉलिंग होताना दिसते, मात्र थोडा चेंडू व्यवस्थित फेकता आला नाहीये. डायरेक्ट चेंडू हिट केला असता, हातांमध्ये फेकला असता, कदाचित नागेश बाद झाला असता. मात्र या बघता बघता 2 धाव पूर्ण झाल्या. धाव संख्या 46 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईक वरती मुकेश. लो फुलटा चेंडू बघ, चांगला फटका. मगायचा हा फटका जातोय, सीमारेषा गाठतोय. मिळतील 4 धावा आहेत. ब्रँडेड चौकार.
इथे गोलंदाज नितेश. सुरेख फटका आहे तर बघायचं किती धावांचा फटका असेल. चेंडू डी झोन मध्ये मिळतील या 2 धावा. धाव संख्या 52. धावा. मुकेश बघा 3 चेंडू 8 धावा. सुरेख फटकेबाजी, चांगली सुरुवात. सातत्याने प्रसन्ना भोईर, मालजी पाटील प्रसन्ना भोईर प्लीज या मंचावर यायचं आहे. नक्कीच सुरेख सामना सुरू आहे. 52 धावा झालेले आहेत. मुकेश ऑन द स्ट्राईक. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, जास्त धाव मिळणार नाही. फक्त आणि फक्त मिळतील 1 धाव. झेंड्याच्या या बाजूला चेंडू जर गेला 1 धाव असेल, त्या बाजूला चेंडू गेला 2 धावा असतील. धावा सुरू आहेत, धावा थांबत नाही आहेत. धाव संख्या 53. नक्कीच पण विविध गावागावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आपण बघतोय मास्टर स्पर्धा. प्लीज वेळ वाया जातोय. प्लीज तिथे जे मास्टरचे खेळाडू आहेत प्लीज चेंडू लगेच आपण तिथे लगेच द्यायचं आहे. स्वतः क्षेत्ररक्षक खेळाडू त्यांना जायचं नाही. रत्नाकर पाटील, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का रत्नाकर पाटील? तर एक काम करा जरा, सूर्य क्यूआर त्या ठिकाणी जे बसलेत ना त्यांना सांगा की चेंडू जर पडद्याच्या मागे गेला तर जरा धीच जा प्लीज. थ्रो करता आला नाही, मात्र ते थोडा उशीर होतो थ्रो करताना. या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या 55 धावा. चांगली धाव संख्या या मैदानात मानली जाईल. मात्र या मैदानामध्ये 55 काय 65 का 75 धावा देखील कमी पडतील. नक्कीच जे पाठीराखे आहेत सर्व संघांचे त्यांना देखील सूचना असेल आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. मंकी आउट करण्याचा प्रयत्न होता नितेशांचा. नागेश जागर सुरक्षित क्रीज मध्ये आहेत. सुरेख फटका, सुरेख चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता. बघा किती धावांचा फटका असेल. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी, मात्र इथे कॉल करतोय थांब म्हणून. आणि सतत संपलेले ते 5 व एकूण धाव संख्या झालेली ती 56 धावा झालेल्या आहेत. आणि 57 धावांचं लक्ष. जबरदस्त फटकेबाजी. नागेशांच्या वैयक्तिक 17 चेंडू 31 धावांची खेळी, नाबाद खेळी, जबरदस्त खेळी. नागेशांच्या बॅट मधून आलेले ते उत्तुंग 2 षटकार आणि 1 चौकार. जबरदस्त खेळी नागेशांनी केलेले आहे. चला या आपण इन्व्हाइट करूया टॉस बॉक्स मध्ये मुर्धा टीम मास्टर्स मिस्टर लाला माची टीम कॅप्टन आणि दैसर टीम मास्टर्स टीम कॅप्टन मिस्टर मिलिंद पाटील. आपण त्वरितच नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जावं. उमेदमान संघ चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, फील्ड लावून घ्या. मगाशी पहिला सामना तुम्ही पाहिला असेल की मैदानातील खेळाडू बाहेर यायच्या अगोदर मात्र संघ आतमध्ये इन झाला होता. आज दिवस खूप महत्वाचा आहे आणि आज आपल्याला वेळ वाचवायची आहे. याच्यामुळे प्लीज सहकार्य करा. तुमचं सहकार्य खूप मौलाचं असेल, महत्वाचं असेल, कारण आम्ही फक्त माईकद्वारे तुम्हाला त्या सूचना देऊ शकतोय फक्त आणि फक्त. मात्र सर्वस्व तुम्हाला त्या मैदानाच्या आतमध्ये
पार पाडायचं आहे. जेवण सुरू झालं आहे. जेवण सुरू झालं आहे. त्या जेवणाचा स्वाद घ्या. जे खेळाडू या ठिकाणी आलेत, जे पाहुणे मंडळी या ठिकाणी आले आहे, त्या सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आहे. आपण जेवणाचा स्वाद घ्या. जेवण सुरू झालंय. टॉस करण्यासाठी जायचंय. प्रकाश पाटील साहेब यांना मी विनंती करतोय. प्रकाश पाटील वसई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत मित्रांनो 23 स्पर्धांची जी मालिका सुरू आहे, त्या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपण ही 34 स्पर्धा या ठिकाणी खेळत आहोत. पहिली स्पर्धा झाली होती ती कोळशेच्या मैदानावर. त्या ठिकाणी चॅम्पियन ठरला होता वाघबीळ संघ. दुसरी स्पर्धा जी पार पडली मित्रांनो ती ओवळा या मैदानावर. त्या ठिकाणी देखील चॅम्पियन ठरला होता वाघबीळचा संघ. तिसरी स्पर्धा पार पडली ती म्हणजेच बालकुमच्या मैदानावर. तिथे मात्र त्या वाघबीळ टीमचं मात्र स्वप्नभंग झालं हॅट्रिकचं. कारण त्या ठिकाणी त्या ठिकाणी ओमप्रमोद गोडदेव या टीमनं मात्र टायटल घेतलं होतं. पहिल्या स्पर्धेमध्ये वाघबीळ नंबर 1 वर, NS बांधर नंबर 2 वर, बालकुम आणि नारंगी यांनी नंबर 3-3चं पारितोषिक पटकावलं होतं. दुसरी स्पर्धा आपण पाहिली ओळा परिसर 14 आणि 15 डिसेंबर 2024. वाघबीळनं टायटल उचललं होतं मोरवा क्रमांक 2 वर, मालवणी नंबर 3 आणि मालजीपाडा नंबर 3 वर. चला टॉस त्या ठिकाणी केला जातोय. हेमो माईक बंद झालं. हॅलो. नक्कीच आपण टॉस करतोय. गावदेवी दहिसर आणि यजमान संघ जय दारे मुर्दा यांच्यामध्ये सामना आपण बघतोय. टॉस बॉक्स मध्ये प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस का बॉक्स मध्ये कोण टॉस जिंकतोय, कोण सामना जिंकतोय, नक्कीच संधी देण्यात आलेली आहे. गावदेवी दहिसर संघाचे बॅटचा कॉल येतो आणि बॅट इथे टॉस जिंकतोय गावदेवी दहिसर संघ. नक्कीच निर्णय काय असेल मिळेल आणि तुमचा अपोजिट मोठा संघ आहे, बलाढ्य संघ आहे आणि तुम्ही त्या संघाला किती धावावर अडवून ठेवाल. संघ खूपच चांगला आहे, त्याच्यात का वाद नाही. लाला खूप हार्ड हिटर आहे. त्याला पहिला आम्हाला रोखण्यात लागेल. पहिला आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. एक 35-40 धावावर आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच चांगला प्रयत्न आहे. मात्र लाला यांची फलंदाजी, त्यांची जी टीम आहे संपूर्ण टीम, आणि तुमचं होम मैदान आहे, तुम्ही याच मैदानावर खेळता आणि तुम्ही यजमान आहेत, किती धावावर तुम्ही टार्गेट द्या. उमेदमान पाठीराखे स्टँड खेळाडू कक्ष आहे खाली करायचं आहे. नक्कीच दोघांनाही शुभेच्छा असतील. जय दारे मुर्दा मास्टर्स वर्सेस गावदेवी दहिसर दोन्ही संघाला शुभेच्छा. चौथा सामना असेल. धन्यवाद. टीम कॅप्टन एक्सर बी तुम्ही आमच्या डाव्या बाजूला या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे, इथूनच तुम्हाला बॅटिंग करण्यासाठी उतरायचं आहे. एक्सर बी टीम कॅप्टन नितेश आपले सर्व खेळाडू घेऊन आमच्या डाव्या बाजूला यायचं आहे. आणि डीजे ऑपरेटर कुठे असाल तर या. पतंग पतंग
टॉस बॉक्स जवळ सर्व मुर्धा टीमचे माजी खेळाडू आहेत, आजी खेळाडू आहेत, त्या सर्वांनी टॉस बॉक्स जवळ जमा व्हायचं आहे. ऑन साईडला फ्लिकचा फटका आपण पाहतोय. शॉट मिड विकेट रिझन मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. एकच धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या मात्र या ठिकाणी एक ही पाहायला मिळते. खातं खोललं गेलं, अकाउंट ओपन झालं. सुरुवात झाली एक्सर बी टीमच्या त्या धावसंख्येला. फुल ऑफ लेंथ ऑन साईडला हा गॅप मध्ये फटका आहे, हा गॅप मध्ये फटका आहे. शशी पाटील यांच्या बॅट मधून 4 धावा, चौकार. आमच्या मुलीच्या मात्र अडचणी वाढतील. धावसंख्या 7. सिक्सर किंग मी त्याला का म्हणतोय, कारण मास्टर्स क्रिकेट ही स्पर्धा सुरू आहे आणि आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 6 षटकार कुठल्याही खेळाडूने मारले नाहीयेत. मात्र हा एकमेव खेळाडू आहे 23 गावांमध्ये ज्यानं 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेत. शशी पाटील ऑन साईडला प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये वेगानं मात्र पुढे होते मुकेश पाटील. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो. भाल भाल बजगे काय थ्रो केला गेला होता. क्लास. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच बिनबाद 9 धावा. त्यानंतर मी उमेदमान संघाच्या देखील विसरता कामा नाही आहे. या संघाने देखील आगरी समाज चॅम्पियनशिपची हॅट्रिक जर कुठल्या स्पर्धेमध्ये मारली असेल तर ती मुर्द्याची स्पर्धा. सलग 3 वर्ष चॅम्पियन झालेला हा संघ आहे उमेदवारांचा संघ. त्याच्यामध्ये दोन्ही संघांच्या नावावर विक्रम आहेत. मात्र कुठला संघ पुढे येईल यासाठी खास करून आमचा स्पोर्ट फॅमिली जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही कमेंट करू शकता की इथून मात्र कुठला संघ ही मॅच जिंकेल. उमेदवार संघ जिंकणार आहे की एक्सर बी संघ जिंकणार आहे. मयूर येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. उमेदवार संघ काय बॅटिंग केली होती. पहिली मॅच खेळला होता उमेदवारांचा संघ बालकुमच्या त्या मैदानावर. अफलातून बॅटिंग. नागेशला विसरता कामा नाहीये त्या मैदानावर. जबरदस्त बॅटिंग केली होती नागेश पाटीलनं. चांगला चेंडू आहे परतावा लागेल. पंचांचं बोट उंच. यावेळेस मात्र धक्का बसतो एक्सर बी टीमला. मिस्टर राजू मात्रे परततोय डक आउट रिझन मध्ये आउट. आणि खरोखरच आजचा जो मोसम आहे हा आजचा मोसम सगळ्यांसाठी चांगला आहे. म्हणजे जे क्रिकेट खेळत आहेत त्यांच्यासाठी देखील आजचं जे वातावरण आहे हे खरोखरच चांगलं वातावरण आहे. आणि जे क्रिकेट खेळत नाही आहेत मैदानाच्या बाहेर जे दुसरे गेम खेळत आहेत त्यांच्यासाठी देखील आजचा हा जो मोसम आजचं वातावरण खूप चांगलं आहे. ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न करतोय. का कॉर्नर बाउंड्रीवरून मात्र वेगन आला होता त्या ठिकाणी हेमंत. चांगला थ्रो तिथे पाहायला मिळतोय.
अबाव 35चा गोलंदाज, 35चा आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. समोर आपण पाहतोय उमेदमान वर्सेस एक्सरबी या दोन संघाच्या दरम्यान आपण ही मॅच पाहत आहोत. मागच्या स्पर्धेला देखील एक मोठा विक्रम या मैदानावर घडला गेला होता. सर्वाधिक षटकार आपण या मैदानावर पाहिले होते. मिस्टर स्टोक आहे, कॅच होईल का, सेफ मध्ये लँड होईल. मिडऑन रिझन मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. डीप लॉंग ऑन वरून सचिननं मात्र ट्राय केली होती ते कॅचच्या खाली पोहोचण्यासाठी, मात्र नक्कीच आवाज कॅचच्या बाहेर होता. 2 धावा इथे मिळते. धावसंख्या 12, टार्गेट सेट केला आहे समोर उमेलमान या टीमने. आता 57 धावा, 57. हवा दुपार झाले रत्नेश, आणि आपण या वेळेमध्ये हवेला देखील फिरताना पाहिले आहे. म्हणजे 12:30 आणि 1ची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये कुठेतरी जी पश्चिमेच्या दिशेने वाहणारी जी हवा आहे ती पूर्वेच्या दिशेने वाहायला सुरू होते, ती देखील धीम्या गतीमध्ये. त्यानंतर 1 ते 1.5चं टायमिंग झालं तर त्या हवेचं प्रमाण वाढलं जातं, आणि जवळजवळ मी तर म्हणेल 2 ते 5 ही जी वेळ आहे या वेळेमध्ये आपण हवेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहिलं आहे, आणि याच वेळेमध्ये सर्वाधिक धावा होत आहेत या मैदानावर. त्याच्यामुळे याच्यानंतरचा मॅच जो आहे तो मुर्दा संघाचा आहे. मुर्दा वर्सेस दैसर. म्हणजे एका साईडला आपण यतीन पाटील, मायकल सारख्या खेळाडूला पाहू शकाल. नंदू पाटील ज्याने जवळपास टाइम शीटची स्पर्धा खेळली आहे, तो देखील नामांकित खेळाडू तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळू शकेल. दैसर या टीमच्या माध्यमातून खेळताना दिसेल. त्यानंतर म्हणायचं गेलं तर एका साईडला आपण मुर्दा टीम पाहतोय. राजेश पाटील, लाला माची हे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर दुपारची मॅच खूप चांगली होईल. धावसंख्या झाली 13, लॉस ऑफ 1 विकेट. प्रभू रामचंद्रांची भूमी आहे. मिस्टर स्टोक आहे. डीप लॉंग ऑफ रिझन मध्ये सचिन आहे. तिथे मिस फील्ड झाली सचिन कडून. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडूला फील्ड करून फेक करण्याची मात्र गरज त्या ठिकाणी होती, आणि तो प्रयत्न सचिनने केला होता, मात्र कुठेतरी मिस फील्ड सचिन पाटील कडून झाली गेली. मोजावे लागले ते 3 धावा. आमच्या बाजूला त्यांचे सुपुत्र आहेत मानव. खरोखरच SSC परीक्षेमध्ये 10वीच्या त्या परीक्षेमध्ये संपूर्ण वसई तालुक्यातून त्यांनी क्रमांक 1 काढला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 17, 1/17, आणि तोच सचिन पाटील यांचे सुपुत्र माझ्या बाजूला आहेत. मात्र एक असा मुलगा आमच्या बाजूला होता, तो कदाचित कुठेतरी निघून गेलाय. त्याची अशी फरमाईश आहे JP की मला मांजा कधी मिळेल, ही त्याची फरमाईश आहे माझ्याकडे. चला आपण या वळूया शुभ सन्मानाच्या दिशेने. षटक संपला आहे. या ठिकाणी आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेचे सदस्य NS बायंदर टीमचे माजी कर्णधार डॉसन रॉड्रिक्स यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम डॉसन भाऊ. लग्न सराई सुरू आहेत, वराडे सध्या सुरू आहेत, जागरण होत आहे. मात्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी मुर्दा मास्टरच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. वेलकम डॉसन भाऊ. त्यानंतर या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे उमेदमान मास्टर्स टीमचे लेजेंडरी खेळाडू. त्यानंतर आमचे आजचे अतिथी आहेत प्रकाश पाटील, यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी मुर्दा मास्टर्स यांच्या वतीनं केला जातोय. वेलकम प्रकाश, तुझं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. ऑफ साइडला फटका आपण पाहतोय, हवेत खेळला जातोय. त्या ठिकाणी फिल्डर होता स्वतः कर्णधार, मात्र कदाचित तो ट्राय केली नाही का JP ना, की ट्राय केली आहे. एकदा मिळेल. त्यानंतर सन्मानित केलं जात आहे आपल्या मुर्दा गावचे जावई आणि एक्सर B टीमचे माजी कर्णधार किशोर पाटील यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेलकम जावई, वेलकम किशोर पाटील, आपलं हार्दिक स्वागत. भाऊजीचा फोटो काढायला राज मात्र पुढे आला. ऑन साइड स्कोअर ऑफ द विकेट. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळल्या जात आहेत, तिथून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डायरेक्ट हिट झाल्याचं तर कुठेतरी नक्कीच काम तमाम होऊ शकलं असतं. 2 धावा इथे मिळतील. धावा झालेल्या आहेत त्या 20 धावा. खूप महत्वपूर्ण मॅच आहे.
ज्याप्रमाणे हेमून म्हटलं दहीसर टीमला की तुमच्या समोर एक तगडा संघ आहे, मुर्धा संघ आहे, मात्र कदाचित हा विसर पडला आहे की दहीसर टीम मध्ये देखील अनेक नामवंत खेळाडू आहेत. मुकेश गावड, त्यानंतर म्हणायचं गेलं तर यतीन म्हणजेच मायकल या खेळाडूला प्रसिद्धी दिली गेली टेनिस क्रिकेट जगताना. तो खेळाडू आज इन आहे या टीम मध्ये. नंदू पाटील इन आहेत की माहिती नाहीत, ते आतापर्यंत दिसले नाहीयेत. त्यानंतर राजेश असतील, मिलिंद भगत असेल, मिलिंद पाटील असेल, प्रल्हाद असेल, अनेक नामांकित खेळाडू आहेत या टीम मध्ये. शॉर्ट बॉल होता इथे, मात्र ऑफ साइडला टर्न करायचा होता चेंडूला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय या चेंडू. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी हाताळली जात आहे. एक अनुभवी गोलंदाज आहे ज्याच्या नावावर हॅट्रिक आहे असा गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय. मिस्टर प्रशांत, ज्याने अनेक फलंदाजाला शांत केले असा हा गोलंदाज. जेवण घेऊन येतो तुम्ही बाहेर. तुला ऍपल ऍपल आहे ते खाऊ शकतो. कुठे डबा 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 तिथलं तरी डब्यामध्ये ड्रायफ्रूट आहे. काय पुढे मांडलं कधी आणले का? मी आता हे दारू बिरू पित नाही. दारू नाही. धाव संख्या झाली आहे ती 22. उमेदमान संघ लगातार 3 वेळा टायटल घेणारा हा संघ आहे. कारण उमेदमानचा प्रवास कधी विसरू शकणार नाहीये. मुकेश पाटील असू द्या किंवा आज हरेश पाटीलची देखील मला आठवण झाली, कारण या मैदानावर या स्पर्धेमध्ये हरेशची देखील कामगिरी जी आहे ती वाख्यान्यजोगी होती. लक्षात ठेवा. 12 चेंडू आणि 35 धावांची गरज. हिटमॅन सिक्सर किंग याला मात्र आपले हात खोलावे लागतील, गेअर कुठेतरी शिफ्ट करावा लागेल. इथून कदाचित मित्र म्हणेल जो जमिनीवरचा प्रवास आहे तो कदाचित धोकादायक ठरू शकेल. कुठेतरी मात्र एरियल रूटचा वापर करावा लागेल एक्सर बी टीमला. मुकेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, ज्याच्या खात्यावर 100हून अधिक धावा एका स्पर्धेमध्ये, तो एक विक्रम आहे. लक्षात ठेवा. मुकेश यांच्याविषयी म्हणायचं गेलं आणि अखिल भारतीय खेळाडू आहे. मी अखिल भारतीय खेळाडू या खेळाडूला का म्हटलं, कारण काही दिवसापूर्वी म्हणजे 17 डिसेंबर रोजी मिस्टर स्टोका या चेंडूनंतर त्या गोष्टीकडे वळणार आहे. इथे बाद होईल. सिक्सर किंग शशी पाटील मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. त्या विषयाकडे वळतो मित्रांनो. 17 डिसेंबर रोजी जी स्पर्धा पार पडली होती, मला वाटते बदलापूर या ठिकाणी, ऑल इंडिया 40+ अखिल भारतीय 40+ स्पर्धा, ही स्पर्धा जी पार पडली होती त्या स्पर्धेमध्ये रायगड या टीमच्या माध्यमातून या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं होतं. मुकेश पाटील, मॅन फ्रॉम उमेलमान. आणि तितक्याच ताकदीचा, तितक्याच मोठ्या नावाचा खेळाडू, या देखील खेळाडूला कोणीही विसरू शकणार नाहीये. टेनिस क्रिकेट जगतातील हे देखील एक मोठं नाव, मिस्टर रणजित मात्रे. या देखील खेळाडूचा दरारा होता, या देखील खेळाडूचा दबदबा आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये. काही खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे, आपली एक ओळख टेनिस क्रिकेट जगतामध्ये अजून सोडली आहे. त्यामधील हा एक आणखीचा एक ओळखीचा चेहरा रणजित मात्र स्ट्राइक एंडवर. अपेक्षा भरपूर आहेत रणजित कडून. संघासमोर अडचणी आहेत आणि या अडचणीतून मात्र बाहेर काढावं लागेल रणजितला, तारणहार व्हावं लागेल टीमसाठी. पहिला चेंडू फुल ऑफ लाईन चेंडू ऑन साइडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, स्ट्राइक एंडला थ्रो, वेल डन. कौतुक करेल त्या ठिकाणी. मला वाटतं त्या ठिकाणी आहे भुले आहे ना, यस बुलेश आहे. काय थ्रो केला गेला. हरेश पाटील यांचे बंधू आहेत ते बुलेश पाटील. अचूक थ्रो आणि योग्य तो निर्णय. काही करायचंय मैदानात रणजित मात्र यांना जास्तीत जास्त स्ट्राइक द्यायची नाहीये, त्या कारणास मात्र योग्य तो स्ट्राइक एंडवर थ्रो केला गेला. रणजित मात्र यांना नॉन स्ट्राइक एंडवर ठेवलं गेलं. उमेदमान संघ, प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपापली स्ट्रॅटर्जी यूज करत असतो मित्रांनो. एक प्लॅनिंगने खेळत असतो. शॉर्ट बॉल सरळ गोलंदाजा समोर खेळला गेला. वन हँडने चेंडूला मात्र अडवण्याचं काम त्या ठिकाणी मुकेशने केलं. सिंगल मात्र या ठिकाणी क्विकली पूर्ण होतो. धावसंख्या झाली आहे ती 24. टार्गेट सेट केला आहे ते 57. 9 चेंडू अजून शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये धावा करायचे 33, म्हणजे उर्वरित 3 चेंडू मुकेश पाटील यांचे आहेत.
हे 3 चेंडू महत्वपूर्ण असतील एक्सर बी टीम साठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढतो चेंडूला. मिड विकेट रिझन मधून भुलेश पाटील वेगाने येत, स्ट्राइक एंडला थ्रो, योग्य थ्रो मिळत नाहीये. ओव्हर थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. काही अतिरिक्त धावा मोजावे लागतील. किती धावा? 2+1 मिळतील धावा 3. अति घाई संकटात नाही, अति घाई त्याला आठवे आई, अशा आपण स्लोगन बऱ्याचदा हायवेवर पाहिलेत. इथे मात्र तशा प्रकारचा प्रकार घडला गेला. घाई केली गेली थ्रो करण्यासाठी. रत्नाकर पाटील त्यांच्यासाठी देखील माझ्याजवळ भरपूर डायलॉग आहेत ज्यावेळेस ते मैदानाच्या आतमध्ये येतील. बरोबर सकाळी सकाळी त्यांचा गुड मॉर्निंगचा मला मेसेज असतो. रत्नाकर पाटील, किशोर पाटील यांचं मी आवर्जून नाव घेईल. नंतर म्हणायचं गेलं कैलास भोईर बालकुमचे रत्नाकर भाऊ त्यांचे देखील मला मेसेज असतात. धावा 27. मॅचच्या दिशेने आपण येऊया. शॉर्ट बॉल ऑफ साइडला चॉप केलंय. इनफिल्डच्या वरून स्वीपर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू 4 धावांसाठी. चौकार 4. आमचा डीजे ऑपरेटर कुठे आहे? भरत आलाय का? भरतला बोलवा मोरव्याच्या. 7 चेंडू आणि 26 धावा. नागेश पाटील थँक्यू. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्ट्रगल करावं लागेल. आउटफील्ड फास्ट आहे. अगदी 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 बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू अडवला गेला. थोडस कदाचित लक्ष नव्हतं मला वाटतं त्या ठिकाणी. थोडीशी चुकी होऊ शकली असती. मात्र तो टच होण्या अगोदर मात्र तो पाय तो चेंडू व्यवस्थित फील्ड केला गेला आणि काय तो थ्रो केला गेला. 2 धावा या फटक्यावर. एकच धावा या ठिकाणी काढली गेली. 4 ओव्हरची मॅच, 4 ओव्हरची खेळ या ठिकाणी संपली आहे. 32 धावा फलकावर. 2 विकेट लागल्या गेलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 25. देशाचा हॅपी इंडिपेंडन्स डे बोलून सुरू कर सोलाचा. देशासाठी झाले अमर जवान याद करू त्यांचा. डॉसन भाऊ तुम्ही आहेत ना म्हणून तुमच्यासाठी गाणी खास वाजवतो आम्ही. क्रिसमस संपले आहे, न्यू इयर संपला आहे. मात्र ही स्पर्धा नवीन वर्षाची आपली पहिली स्पर्धा आपण म्हणू शकतोय. तर पुन्हा एकदा सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रसन्न अगोदर एक मेसेज सोडला होता रत्नाकर पाटील, तुम्ही कदाचित तो वाचला असेल. ऑन साइडला पहिला चेंडू. मॅच ऑन, मॅच ऑन. 6. काय फटका खेचला गेला. अक्षरशः मी म्हणेल सीमेवर हाय राखणदार भारत मायचा. इंडिपेंडन्स डे आणि माऊलीचा सण हौशेनं भरलंय मन. थँक्यू. मी म्हटलंय की तो देखील नामांकित खेळाडू. पहिल्या चेंडूवर मॅच ऑन केलाय. मॅच संपली नाहीये. चेंडू शिल्लक 5 धावा करायच्या आहेत त्या 19. काय फटका खेचला गेला पहिला. शॉर्ट बॉल आहे ऑन साइडला. चांगला कडक फटका पाहतोय. डीपला प्रोडक्शनला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. डबलचा कॉल. स्ट्राइक एंडला थ्रो. थोडासा वेगवान थ्रो व्हायला होता. 2 धावा इथे देखील मिळतील. ऊर्जा आले, ऊर्जा आले आणि कुठेतरी ते मी म्हणेल डगआउट मध्ये एक्सर बीचचे जे खेळाडू थंडावले होते ते देखील गरम झालेत. काय फटका खेचला गेला. आमचे भाऊजी देखील खास करून डगआउटच्या दिशेने गेलेत. ते व्यासपीठावर होते मात्र या षटकरांना मात्र त्यांना देखील त्यांच्या खेळाडूंच्या सोबत नेले. टेन्शन आहे दोन्ही साईडला. टेन्शन आहे आणि ते टेन्शन मी म्हणेल थोड्याच वेळात रिलीज देखील केलं जाईल. मात्र कोणता संघ असेल? उमेदवार संघ असेल की एक सरबीचा संघ असेल? आपलं मत आपण नोंदवू शकता. स्पोर्ट फॅमिली या युट्यूब चॅनलवर जा. त्या ठिकाणी नक्कीच त्यांचा कमेंट बॉक्स आहे. तिथे तुम्ही तुमचं मत मांडू शकता. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 4 धावा करायच्या आहेत त्या 17. विकेटकडे लक्ष देऊया आपण. दोन्ही टीमच्या विकेट चेक करूया.
उमेदमान टीमच्या विकेट आहेत त्या 3 आणि एक्सर बी टीमच्या विकेट आहेत त्या 2. आज कदाचित 60 ते 70 हजार प्रेक्षक वर्ग इथे असेल. काल 40,000 होता. आज 60 ते 70 हजार प्रेक्षक वर्ग आपण या ठिकाणी पाहतोय मुर्द्याच्या या क्रीडा संकुलनामध्ये. आणि पुढच्या वर्षी नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे सोय या ठिकाणी पाहायला मिळेल प्रेक्षकांना खास बसण्यासाठी. मॅचच्या दिशेने जाऊया. मिस्टर स्टोक आहे, फटका फसतोय, मागे सेफ हँड फिल्डर आहे, सेफ हँड फिल्डर मिस्टर मुकेश पाटील, चुकी मुळीच होणार नाहीये. फलंदाज बाद रणजित मात्रे परतीच्या प्रवासाच्या दिशेनं. थँक्यू. मोठी विकेट भरपूर आशा होत्या. ज्या पहिल्या चेंडूवर षटकार 2 मारला होता रणजितनं, तिथून मात्र आशा पल्लवित केल्या होत्या एक्सर बी टीमच्या. हा एक व्यक्ती आहे, हा आमचा तारणार आहे, हा आमची मात्र बुडती नौका मात्र वाचवणार आहे. मात्र या ठिकाणी रणजित देखील बाद. कॅप्टन लीड करण्यासाठी येतोय. टीम कॅप्टन नितेश या ठिकाणी येत आहेत. स्ट्राईक एंडला 3 चेंडू शिल्लक, धावा करायच्या 17. काय मॅच आहे. मंदिरावरचा आपण ध्वज पाहू शकाल, तो देखील हवेचं प्रमाण दर्शवत आहे. हवा कुठल्या दिशेने वाहत आहे आणि किती वेगाने हवा वाहत आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर 4 चौकार. दोन चेंडू शिल्लक आहे, 13 धावा करायचे आहेत. मात्र विकेटचं बेनिफिट विकेट लेवलला आहेत. नाणेफेकीचं बेनिफिट एक्सर बी टीम जवळ आहे. 2 चेंडू 13 धावा नाहीये या ठिकाणी. मात्र हा चेंडू येतोय डॉट. मला असं वाटलं होतं की प्रमोद कोळी सारखा एखादा रेकॉर्ड नितेश करू शकेल की काय. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल. जेपीनं उज्जैन दौरा करून आलाय, पहिली मॅच खेळतोय. ऑन साइडला फटका हवेत खेळला जातोय आणि या शेवटच्या चेंडूवर देखील फलंदाज बाद. अभिनंदन उमेदवार. मास्टर्स पुढच्या मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या वळूया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर नागेश पाटील, मॅन ऑफ द मॅच.